आज आपण अगदी मऊसूत अशी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत. त्यासाठी इथं मी साबुदाणा रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेला होता. सकाळी तुम्ही बघू शकता अगदी मोकळा मोकळा असा साबुदाणा आपला भिजला गेलेला आहे. आता आपण खिचडी बनवायला घेऊया. कढईमध्ये इथं मी 4 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये टाकलेलं आहे जिरं, 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि 1 बटाटा असा बारीक चिरून घेतलेला आहे. आता हा बटाटा तेलामध्ये एक 2-3 मिनिटासाठी व्यवस्थित असा आपण फ्राय करून घेणार आहोत. बटाटा चांगला तळला गेला की यामध्ये आता आपण भिजवलेला साबुदाणा टाकून घेणार आहोत. भिजवलेला साबुदाणा टाकल्यानंतर यामध्ये जाडसर असा दाण्याचा कूट मी टाकलेला आहे. तर शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडसरच ठेवायचा, म्हणजे खिचडी खाताना तो छान लागतो. यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी साखर. आता हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. तसं बघायला गेलं तर खिचडी बनवायला अगदी सोपी आहे, पण त्यासाठी आपला साबुदाणा व्यवस्थित असा भिजला गेला पाहिजे. जर तो व्यवस्थित भिजला नाही, एकतर आपली खिचडी कडक होते, नाहीतर अगदी त्या खिचडीचा लगदा होऊन जातो. आता आपली खिचडी व्यवस्थित अशी आपण परतून घेतलेली आहे. त्यावरती आता ताट झाकून एक 5 मिनटं आपण वाफ काढून घेणार आहोत. 5 मिनिटांनी बघूयात. मस्त मऊसूत अशी आपली खिचडी तयार झालेली आहे. जरी मऊसूत झालेली असली तरी पण ती अगदी मोकळी झालेली आहे. कुठेही तिचा गिचका झालेला नाही आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही देखील खिचडी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि जर उपासाला तुम्ही यामध्ये कोथिंबीर खात असाल तर वरून टाकली तरी देखील चालेल. तर तुम्हाला माझी ही खिचडीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या उर्मिलाज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.